Hi students. Hi students. आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तो टॉपिक आहे अल्कोहोल्स फिनॉल्स अँड इथर्स. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक 12वी बोर्ड, CET, नीट, JEE या सर्वच परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन त्यांच्या फंक्शनल ग्रुपवरून केलेलं आहे. फंक्शनल ग्रुप आपण कशाला म्हणतो की म्हणजे दी आटम और ग्रुप ऑफ atoms within the molecule which decides its properties is known as functional group. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की हा OH हा एक फंक्शनल ग्रुप आहे की ज्याला आपण हायड्रॉक्सी ग्रुप म्हणतो. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये हा हायड्रॉक्सी ग्रुप फंक्शनल ग्रुप आहे, तशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स असं म्हणतो का. आणि याच्यामध्ये मेजर 2 प्रकार येतात. एक की जिथं हा OH हा नॉन अरोमॅटिक कार्बनला अटॅच असतो, म्हणजे बेन्झीन रिंग किंवा अरोमॅटिक कंपाऊंडचे जे कार्बन आहेत, अरोमॅटिक सिस्टीमचे जे कार्बन आहेत ते सोडूनच्या बाकीच्या कार्बनला म्हणजे अल्केन, अल्कीन, अल्काईन अशा कार्बनला जर अटॅच असतील तर त्या कंपाऊंडला इन जनरल आपण काय म्हणतो, अल्कोहोल्स म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये OH ग्रुप हा डायरेक्टली अटॅच टू दी कार्बन ऑफ बेन्झीन रिंग किंवा अरोमॅटिक न्यूक्लियस याला अटॅच असतो, त्याला आपण फिनॉल्स म्हणतो. याचं सिम्पलेस्ट एक्झाम्पल अल्कोहोलचं जर आपल्याला सांगायचं असेल तर CH3OH मिथिल अल्कोहोल. अजून एखादं सांगायचं असेल तर इथिल अल्कोहोल. हे असे अल्कोहोल सिरीजचे एक्झाम्पल्स आहेत. या अल्कोहोलमध्ये सुद्धा भरपूर क्लासेस येतात, ते आपण पुढे डिस्कस करू. त्यानंतर हे फिनॉल्स जे आहेत यांच्यामध्ये काय, बेन्झीन रिंगचा हायड्रोजन काढून त्या ठिकाणी OH ठेवला, ते केल्यानंतर जे कंपाऊंड मिळतात त्याला आपण फिनॉल्स असं म्हणू शकतो. सिम्पलेस्ट एक्झाम्पल ऑफ फिनॉल्स फॅमिली इज धिस हायड्रॉक्सी बेन्झीन विच इज ऑल्सो नोन ॲज फिनॉल और कार्बोलिक ॲसिड. काय म्हणतात त्याला, फिनॉल किंवा कार्बोलिक ॲसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या टॉपिकमध्ये हे अल्कोहोल्स आणि हे फिनॉल्स आणि त्याचबरोबर ऑक्सिजन असणारा अजून एक कंपाऊंड आहे की जिथं या अल्कोहोलचा OHचा हा हायड्रोजन रिमूव्ह करून त्या ठिकाणी दुसरा अल्किल किंवा आरिल ग्रुप ठेवल्यानंतर जे कंपाऊंड तयार होतात, म्हणजे की ज्यांचा फॉर्म्युला ROR डॅश, वेअर R अँड R डॅश मे बी सेम ऑर डिफरंट अल्किल ग्रुप, अशा टाईपच्या या कंपाऊंडला आपल्याला काय म्हणायचं आहे, इथर्स म्हणायचं. म्हणजे इन जनरल अल्कोहोल्स कसे असतील, ROH असतील. त्यानंतर फिनॉल्स कसे असतील तर AROH असतील.
आणि नंतर इथर कसे असतील तर RO R डॅश असतील. असे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या होमोलॉगस सिरीज की ज्यांचा मेन फंक्शनल ग्रुपमधला आटम कोणता आहे, ऑक्सिजन आहे. की जो ऑक्सिजन कसा आहे म्हटलं तर sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्या ऑक्सिजनला त्याच्या शेवटच्या शेलमध्ये 2 बॉन्डिंग पेअर आणि 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. या अल्कोहोलमध्ये तसंच आहे, फिनॉलमध्ये तसंच आहे आणि इथरमध्ये सुद्धा तो ऑक्सिजन सेम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वन बाय वन हे तिन्ही क्लासेस डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण अल्कोहोल्सवर येऊ. व्हॉट आर अल्कोहोल्स म्हटलं तर सिम्पली आपण असं म्हणू शकतो की दी ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग वन ऑर मोर हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच्ड टू कार्बन ऑफ नॉन अरोमॅटिक हायड्रोकार्बन आर नोन ॲज अल्कोहोल्स असंही म्हणू शकतो. आणि सिम्पलेस्ट डेफिनेशन की ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो दी ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाउंड्स obtained by replacing one or more hydrogen atoms of an alkane by same number of hydroxy groups are known as अल्कोहोल्स. अशी आपण या अल्कोहोल्सची डेफिनेशन करू शकतो. आता याच्यामध्ये हे डेफिनेशन दिल्यानंतर एक्झाम्पल्स देणं गरजेचं असते पहा. तर याच्यामध्ये हे OH की ज्याला आपण मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल म्हणू शकतो. काय, मिथेनॉल. त्यानंतर हे असा CH2OH की जो इथिलीन ग्लायकॉल कॉमन नेम सिस्टीममध्ये आणि IUPAC मध्ये इथेन 1,2 डायॉल असं त्याचं IUPAC नेम होऊ शकतो. त्यानंतर अजून आपण CH2OH हे 3 OH एका मॉलिक्यूलमध्ये असणारा याला आपण प्रोपिलिन किंवा सिम्पली ग्लिसरॉल म्हणतो. काय म्हणतो आपण याला, ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीन जे आपण म्हणतो त्याचा फॉर्म्युला हा अशा प्रकारचा. आणि याचं IUPAC नेम लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची प्रोपेन होईल आणि पहिल्या कार्बनवर 1, दुसऱ्यावर 1, तिसऱ्यावर 1 असे 3 OH आहेत म्हणून 3 साठी ट्राय आणि OH साठी OL असं आपण याचं नाव लिहू शकतो. त्यानंतर अजून CH2OH टेकन 4 टाइम्स CH2OH याला हा 6 OH ग्रुप असणार आहे. याला सॉर्बिटॉल म्हणतात पहा. आणि याचं IUPAC नेम हेक्झेन 1, 2, 3, 4, 5, 6 हेक्झॉल असं म्हणायचं ते. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल्स त्याचे एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अल्कोहोलचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत म्हणून फॉर सिम्प्लिसिटी ऑफ स्टडी आपल्याला या अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण
पहिलं क्लासिफिकेशन ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप असं आपण करू शकतो. आता या क्लासिफिकेशनमध्ये म्हणजे आपण हेडिंग देऊ क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. आता याच्यामध्ये आपल्याला एक क्रायटेरिया वापरावा लागतो. मग OH ग्रुपची संख्या ही क्रायटेरिया वापरून आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्याच्यामध्ये काय होईल, ज्याच्यामध्ये फक्त एकच OH ग्रुप आहे तशाला आपण काय म्हणायचं आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. ज्याच्यामध्ये पर मॉलिक्यूल 2 OH आहेत त्यांना डायहायड्रिक अल्कोहोल्स. ज्याच्यामध्ये 3 OH आहेत त्यांना ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. आणि ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त आहेत त्यांना आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स म्हणू शकतो. आता हे मोनोहायड्रिक अल्कोहोल काय होतील, तर आपण काय म्हणू शकतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच 1 हायड्रोजन ऑफ एन अल्केन इज रिप्लेस्ड बाय 1 OH ग्रुप आर नोन ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. आता आपल्याला अल्केन माहीत आहे, काय फॉर्म्युला आहे, RH आहे. मग याचा आपण हायड्रोजन काढला आणि त्याला आपण OH अटॅच केला तर काय फॉर्म्युला होते, ROH. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा अल्कोहोल्स कंटेनिंग ओनली 1 OH ग्रुप आर नोन ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल. दे आर रिप्रेझेंटेड बाय दी फॉर्म्युला ROH. यांचं कॉमन नेम काय होईल, तर अल्किल ग्रुपचं नाव अगोदर आणि पुढे शब्द अल्कोहोल म्हणून याचं कॉमन नेम अल्किल अल्कोहोल होईल. आणि IUPAC नेम काय, पॅरेंट अल्केनचा एंडिंग ई काढून त्याला OL लावायचा, म्हणजे IUPAC नेम काय झालेला आहे, अल्केनॉल झालेला आहे. तर असा हा एक प्रकार. याचे एक्झाम्पल कोणते म्हटलं तर हे CH3OH, मिथेनॉल, CH3CHOH, CH3, प्रोपेन टू ऑल, नंतर CH3 हा 2-मिथिल प्रोपेन टू ऑल अशा टाईपचा हा असणार आहे. तर हे सगळे काय झालेत, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स झालेत. यांचंही फर्दर क्लासिफिकेशन नेचर ऑफ कार्बन टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड याच्यावरून होऊ शकते. म्हणजे कसं, या मोनोहायड्रिकमध्ये म्हणजे या ROH मध्ये 3 प्रकार पडू शकतात. कोणते, एक प्रायमरी अल्कोहोल, दुसरं सेकंडरी अल्कोहोल, तिसरं टर्शरी अल्कोहोल्स. आता हे क्लासिफिकेशन काय असणार आहे, हे सगळे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, प्रायमरी अल्कोहोल मोनोहायड्रिक अल्कोहोलच असणार आहेत. फक्त फरक एवढाच, OH ज्या अल्कोहोलमध्ये प्रायमरी कार्बनला अटॅच आहे त्यांना आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणणार. म्हणजे
monohydric alcohol in which OH group is attached to primary carbon are known as primary alcohols असं आपण म्हणू शकतो. मग त्यांचा फॉर्म्युला काय होईल तर RCH2OH होईल. म्हणजे हा OH कॅरिंग कार्बन दुसऱ्या एका किंवा एकाही कार्बनला अटॅच नाही म्हणजेच तो कोणता आहे प्रायमरी कार्बन, म्हणून तो अल्कोहोल कोणता आहे प्रायमरी अल्कोहोल. मग दिस आर मे बी हायड्रोजन ऑर एनी अल्किल ग्रुप. मग आर जर हायड्रोजन असेल तर एक्झाम्पल काय होईल CH3OH मिथिल अल्कोहोल. अजून एक्झाम्पल CH3CH2OH. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला CH2OH दिसेल तो अल्कोहोल कोणता असेल प्रायमरी असेल असं आपण म्हणू शकतो. मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल हे सगळे काय असतील प्रायमरी अल्कोहोलचे एक्झाम्पल्स असतील. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय मोनोहायड्रिक अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी कार्बन आर नोन ॲज सेकंडरी अल्कोहोल. आणि सेकंडरी कार्बन केव्हा होतो जो कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला डायरेक्टली अटॅच असणार आहे त्याला आपण सेकंडरी कार्बन म्हणू शकतो. मग RCH हा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म्युला. आणि एक्झाम्पल काय म्हटलं तर हे अशा टाईपचं याला आपण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल म्हणू शकतो. अजून एखादं पाहिजे असेल तर आपण हे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, हे प्रोपिल अल्कोहोल, ब्युटिल अल्कोहोल, पण याला आपण सेकंडरी अल्कोहोलच्या क्लासमध्ये टाकतो का तर त्याचा OH हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन सेकंडरी आहे का आहे तर तो दुसऱ्या दोन कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी कार्बन. म्हणून हे सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आर द एक्झाम्पल्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल कोणाला म्हणायचं मोनोहायड्रिक अल्कोहोल इन विच OH इज अटॅच टू टर्शरी कार्बन आर नोन ॲज टर्शरी अल्कोहोल. त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म्युला काय होऊ शकतो हे अशा टाईपचा होऊ शकतो. म्हणजे हा OH कॅरिंग कार्बन जो आहे तो दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच आहे म्हणून तो टर्शरी, म्हणून हा अल्कोहोल काय असणार आहे टर्शरी. याचं एक्झाम्पल कोणतं म्हटलं तर हे CH3OH याला आपण टर्शरी ब्युटिल अल्कोहोल म्हणतो. त्यानंतर आता आपल्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो आपण नंबर ऑफ OH ग्रुपवरून अल्कोहोलचे 4 प्रकार पाडलेत. मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल. या मोनोहायड्रिक अल्कोहोलचे परत नेचर ऑफ कार्बनवरून आपण 3 प्रकार पाडलेत. कोणते प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म्युले आणि त्यांचे एक्झाम्पल घेतले. आता याबरोबरच आपण या मोनोहायड्रिक अल्कोहोलचा किंवा अल्किल अल्कोहोलचा किंवा अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे म्हटलं तर अल्केनचा फॉर्म्युला हा माहीत आहे आपल्याला काय CnH2n+2. याच्यातला एक हायड्रोजन काढला म्हणजे काय झालं CnH2n+1 आणि याला आपण एक OH अटॅच केला म्हणजे OH अशा टाईपचा. म्हणजे दिस इज जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर मोनोहायड्रिक अल्कोहोल किंवा यालाच आपण CnH2n+2O असंही लिहू शकतो कारण हा H आपण इथे ॲड केला. हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅच्युरेटेड अलिफॅटिक मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर डायहायड्रिक अल्कोहोल काय असणार आहेत की ज्याच्यामध्ये 2 OH ग्रुप अटॅच असणार आहेत हायड्रोकार्बनच्या कार्बनला. म्हणून दी अल्कोहोल ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग 2 हायड्रोजन अटम ऑफ एन अल्केन बाय 2 OH ग्रुप आर नोन ॲज डायहायड्रिक अल्कोहोल. याचं एक्झाम्पल हे CH2OH. या डायहायड्रिक अल्कोहोलला आपण डायल्स म्हणतो कारण त्याच्यामध्ये 2 OH ग्रुप असतात. पण असे डायल की ज्यामध्ये 2 OH ग्रुप ॲडजस्टंट कार्बनवर असतात त्यांना आपण ग्लायकॉल्स म्हणतो. म्हणून हे काय झालं इथिलीन ग्लायकॉल. आता CH2OH, CH2OH. आता हे दोन्ही कंपाऊंड 2 OH असणारेच झाले. हा ग्लायकॉल आणि याला प्रोपेन 1,3 डायॉल असं म्हणू शकतो. तर दोन्ही कंपाऊंडमध्ये 2-2 OH ग्रुप आहेत म्हणून दोन्ही काय झाले डायॉल झाले.
पण दोन्ही ग्लायकॉल नाही. म्हणजे ऑल ग्लायकॉल्स आर दी डायल्स हे स्टेटमेंट करेक्ट असेल, बट ऑल डायल्स आर नॉट दी ग्लायकॉल हे स्टेटमेंटसुद्धा करेक्ट असेल. मग आता ग्लायकॉल होण्यासाठी तो डायल असलाच पाहिजे, पण 2 OH ॲडजस्टंट कार्बनवर असले पाहिजेत, तेव्हाच तो डायल काय होतो, ग्लायकॉल होतो. हे झालं डायहायड्रिक अल्कोहोलच्या बाबतीत. ट्रायहायड्रिक अल्कोहोलच्या बाबतीत काय म्हणणार आपण, अल्केनचे 3 हायड्रोजन रिप्लेस करून 3 OH ग्रुप ठेवल्यानंतर जे कंपाऊंड तयार होतील त्याला आपण काय म्हणू शकतो, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. मग हे ग्लिसरॉल जे आहे हे काय, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. हा ट्रायलसुद्धा आहे 3 OH असल्यामुळं, पण 3 OH ॲडजस्टंट कार्बनवर आली की त्याला आपण काय म्हणायचं, ग्लिसरॉल्स म्हणायचं आहे. आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हणजे आपण काय म्हणणार, दी अल्कोहोल कंटेनिंग मोर दॅन 3 OH ग्रुप पर मॉलिक्यूल आर नोन ॲज पॉलिहायड्रिक अल्कोहोल. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं होईल तर सॉर्बिटॉल. हे अशा टाईपचं सॉर्बिटॉल हा काय हेक्झाहायड्रिक अल्कोहोल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलची डेफिनेशन, त्यानंतर अल्कोहोलचं क्लासिफिकेशन ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप, आणि नंतर आपण त्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचे 3 प्रकार पाडलेत, कोणते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर विद्यार्थी मित्रांनो, या अल्कोहोलच्याच अजून वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसबद्दल आणि त्यांच्या नॉमेनक्लेचरबद्दल आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करू. थांबूत विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.